हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 या संदर्भात एक नवीन ऑफिशियल अपडेट आज आपण पाहणार आहोत. या अपडेट पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही 27 सप्टेंबर 2026च्या सेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर करून दिले जातील. त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस करून घेतले जाईल. त्याच संदर्भात प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील सोडून घेतले जातात. म्हणजे इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन केल्यानंतर तुमचा पेपर फर्स्ट डिटेलमध्ये त्या कोर्समध्ये कव्हर होऊन जाईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. फ्रेंड, आपल्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून MS सेट एक्झाम क्वालिफाय करू शकता. अनेक विद्यार्थ्यांनी 80+, 90+ स्कोअर पेपर फर्स्टमध्ये करून दाखवलेला आहे. फ्रेंड, एक्झामिनेशनमध्ये स्कोअर करणं अवघड नसतं, पण त्या संदर्भात कन्सिस्टंट वेमध्ये योग्य स्टडी करणं डिफिकल्ट असतं. आणि ते जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोअर MS सेट एक्झाममध्ये करू शकता. आपल्या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे, त्यानंतर योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. तर फ्रेंड, MS सेट एक्झामचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचा अपडेट आहे. जर तुम्ही त्यांचं डेट संदर्भातलं जे प्रॉस्पेक्ट आहे ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आज आहे 24/7/26 आणि आज त्यांचा करेक्शन विंडो ऑन झालेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पण फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची मिस्टेक त्यांच्यामार्फत झालेली आहे, नाव चुकलं आहे, कॅटेगरी चुकली आहे किंवा कुठल्याही प्रकारची मिस्टेक तुमच्याकडून झाली असेल तर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता आजपासनं 26 तारखेपर्यंत. ठीक आहे, एकदा करेक्शन विंडो क्लोज झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुमच्या फॉर्ममध्ये अलाउड नसतं. आणि इन केस चुकीचा फॉर्म तुम्ही सबमिट केला आणि क्वालिफाय जरी झाले तरी पण ते डिस्क्वालिफाय कन्सिडर केलं जाऊ शकतं. म्हणून तुमचा फॉर्म तुम्ही प्रॉपरली चेक करा, व्हेरीफाय करा. कुठल्याही प्रकारची मिस्टेक असेल तर ती मिस्टेक या पर्टिक्युलर डेट्समध्ये तुम्ही करेक्ट करू शकता. करेक्शन करताना एक पॉईंट लक्षात घ्या, एकदा जर तुम्ही करेक्शन केलं आणि फॉर्म सबमिट केला तर पुन्हा तो फॉर्म तुम्हाला एडिट करता येत नाही. म्हणजे सपोज आज आपला करेक्शन विंडो ऑन झालेला आहे. सिंपल, इथे तुम्ही क्लिक करून करेक्शनचा विंडो पाहू शकता. आता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली ती चेंज करायची, तुम्ही केलं आणि फॉर्म सबमिट केला. तर आज तुम्हाला वाटलं की आपण फॉर्म सबमिट केलं, करेक्शन केलं आणि उद्या पुन्हा लक्षात आलं अरे हे पर्टिक्युलर करेक्शन आपलं करायचं राहून गेलं, तर ते पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येत नाही. म्हणजे थोडक्यात एकदा लॉग इन केल्यानंतर जे काही करेक्शन आहे ते ॲट वन टाईम करा, पुन्हा सबमिट केल्यानंतर करेक्शन करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांचं काही गडबडीत आत्ता पण करेक्शन चुकतं. त्या विद्यार्थ्यांनी करेक्ट फॉर्म भरलेला असतो, करेक्शन विंडोमध्ये लॉग इन करतात आणि चुकी करून ठेवतात. ठीक आहे, फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तरच लॉग इन करा आणि करेक्शन करा. सिंपल. आय होप अपडेट काय ते कळालं असेल, कारण खूप सारे विद्यार्थी विचारत होते की सर करेक्शन विंडो कधी ऑन होईल. तर आज हा करेक्शन विंडो ऑन झालेला आहे. तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन घडवून आणू शकता. आता यामध्ये आणखी डाऊट असेल की ज्यांनी विद्यार्थ्यांनी या आधी पण करेक्शन केलेलं आहे, कारण या आधी पण करेक्शन विंडो ऑन झाला पहा. ठीक आहे, नंतर डेट एक्सटेंड झाली फॉर्मची आणि आता पुन्हा करेक्शन विंडो आपल्याला पाहायला भेटतोय. मग ज्यांनी आधी करेक्शन केलं आहे त्यांना आता करेक्शन करता येईल का नाही ते लॉग इन करून व्हेरीफाय करू शकतात. सिंपल. म्हणजे यावर लॉग इन करा, तुम्हाला करेक्शन करता येतंय का हे पहा, येत असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता. सिंपल. बाकी करेक्शन विंडो क्लोज झाल्यानंतर एक्झामिनेशन संदर्भात हॉल तिकीट असतील किंवा अदर इन्फॉर्मेशन असेल ती ते नंतर शेअर करतील. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे पहा, ॲडमिट कार्ड 30/8/2026 यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील. पण नॉर्मली इतक्या लवकरही ॲडमिट कार्ड येणार नाही. एक्झामिनेशन आधी तुम्ही 5 ते 6 दिवस ॲडमिट कार्ड त्यांच्या वेबसाईटला चेक करू शकता. म्हणजे थोडक्यात 20 ते 21 सप्टेंबर दरम्यान ॲडमिट कार्ड त्यांच्या वेबसाईटला अवेलेबल असतील. सिंपल. तर आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. जाता जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल, कमी वेळेमध्ये पेपर फर्स्ट इफेक्टिव्ह वेने कव्हर करायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. येत्या 2 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुमचा स्टडी होऊ शकतो आणि पेपर फर्स्टमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता. खूप सारे विद्यार्थी 2025 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत.
तुम्ही देखील एक्झाम क्वालिफाय करू शकता. कारण एक्झाम क्वालिफाय करणं अवघड नाही आहे. एक्झामिनेशन संदर्भात प्रॉपरली प्लॅनिंग करून स्टडी करणं हे डिफिकल्ट आहे आणि ते जर तुम्ही केलं तर प्रॉपरली तुम्ही चांगला स्कोर घडवून आणू शकता. तर फ्रेंड, कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करू शकता. फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.